झी 24 तास एक पाऊल पुढे. सीबीआयवर राजकीय काजळी याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या देशामध्ये सीबीआय स्वतंत्रपणे किमान त्यांना असलेल्या अधिकारांचा पूर्ण वापर, सुयोग्य वापर करून काम करू शकत नाही का, याविषयी चर्चा करतो आहोत. भरतकुमार राऊत, ह्या आजची घटना सोडून द्या, आज कोर्टाने काय म्हटलं ते एक वेळ आपण जरी बाजूला ठेवलं तरी आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर सीबीआय त्याला, त्या संस्थेला दिलेले अधिकार पूर्णपणे सुयोग्यपणे वापरू शकते का, आणि जर ती शकत नसेल तर त्याच्या मागे नेमकं राजकारण काय आहे, कोण ह्याच्या मागे काम करतंय? सीबीआय ही जी संस्था आहे हे खरं म्हणजे सरकारचं एक विभाग आहे, एक डिपार्टमेंट आहे. आणि सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन असं आहे, तो हा ब्युरो आहे, सरकारचा ब्युरो आहे तो. आणि त्याचं मुख्य जे काम घटनात्मक नाही पण त्यांना दिलेलं काम, जे पुस्तकातलं काम असं आहे की ज्या सरकारच्या कामामध्ये सरकारी नोकरांकडून किंवा राजकीय व्यक्तींकडून ज्या अफरातफरी होतात, ज्या भ्रष्टाचार होतात, त्यांचा तपास करणं हे सीबीआयचं काम आहे. हे त्यांचं इतकं सीमित काम असं सीबीआयकडे देण्यात आलेलं आहे. पण झालंय काय की जरी आपली सर्वांची अपेक्षा सीबीआयनी अत्यंत इम्पार्शली, निपक्षपातीपणे काम करावं असं असलं तरी सुद्धा शेवटी सीबीआय हे केंद्र सरकारचं एक डिपार्टमेंट आहे, त्यांचं एक खातं आहे, त्यांचा एक विभाग आहे. आणि त्याच्या प्रमुखाची नेमणूक, त्यातल्या बाकी सगळ्या नेमणुका या केंद्र सरकारच्या मार्फत होत असतात, त्यांच्या बदल्या केंद्र सरकारच्या मार्फत होत असतात, त्यांच्या बढत्याही केंद्र सरकारच्या मार्फत होत असतात. आणि त्यांची पोस्ट रिटायरमेंट नंतर त्यांच्या नानाजी काही पदं द्यायची असतात ती कामं सुद्धा सरकारच करत असतं. हे सगळं होत असल्यामुळे आताच्या परिस्थितीतल्या सीबीआय कडून कधीही निपक्षपातीपणाची चौकशीची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. मग या न्यायाने तुम्हाला असं म्हणायचं की सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्याच खात्यांकडून ही अपेक्षा करता येणार नाही? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणून आता या देशामध्ये काही ऑटोनॉमस, ज्याला स्वायत्त अशा संस्था का निर्माण झाल्या, उदाहरणार्थ निर्वाचन आयोग, निवडणूक आयोग, हा स्वायत्त झाला, हा सरकारच्या पंजातून बाहेर काढण्यात आला. किंवा कॉम्प्ट्रोलर जनरल ऑफ कॅग हा सरकारच्या नियंत्रणातून बाहेर काढण्यात आला. सीव्हीसी, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, हा तिकडून बाहेर काढण्यात आला. हे असं का करण्यात आलं? ह्याचं कारण ते सरकारच्या पंजात राहू नये अशी अपेक्षा आहे. तशी सीबीआय नाहीये. बिलकुल. मग हा सीबीआयचा दोष आहे की हा सरकारचा दोष आहे की सरकारमध्ये काम करणाऱ्या घटकांचा दोष आहे? म्हणजे सीबीआय किंवा कुठलीही सरकारी संस्थेमध्ये जे काम करणारे घटक आहेत त्यांना स्वायत्तपणे काम करता येत नाही किंवा त्यांना अपेक्षित असलेलं काम करता येत नाही असं आपण जसं म्हणालात ते जर आपण गृहीत धरलं तर जिथे जिथे सरकारचा संबंध आहे, जिथे जिथे सरकारच्या अंडर काम करणाऱ्या संस्था आहेत, त्या सगळ्यांकडे ही परिस्थिती आहे, असू शकते असं तुमचं मत आहे? हे बघा, आता प्राप्त परिस्थितीमध्ये ते तशी परिस्थिती आहे की सरकारच्या मर्जीने ही मंडळी काम करतात. आता ह्याच्यामध्ये थोडासा भेद असा आहे की सरकारच्या मर्जीने, ॲट द प्लेजर ऑफ द गव्हर्नमेंट असं जेव्हा काम करतात तेव्हा सरकारच्या म्हणजे नक्की कोणाच्या? इथं झालंय काय की सरकारच्या म्हणजे सरकारी व्यवस्थापन, प्रशासन असा अर्थ गृहीत न घेता सरकारची पॉलिटिकल अँबिशन किंवा पॉलिटिशियन्स हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आणि त्यामुळे पॉलिटिकल, राजकीय कामासाठी म्हणून याचा सीबीआयचा हा वापर केला जातो. ही गोष्ट अतिशय गर्हणीय, निषेधार्ह आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये त्यातून काही मार्ग नाही. यासाठी सीबीआयला या सरकारच्या पंजातून बाहेर काढणं हेच महत्वाचं आहे. बिलकुल. काय म्हणाल? बोला सर. मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही सरकार म्हणल्यानंतर आणि त्याची विविध खाती म्हणल्यानंतर हे बरोबर आहे की सीबीआयला काही कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नाही आहे, आता तरी नाही. आता याच्या पुढच्या काळात लोकपाल आणि या सगळ्या चर्चेनंतर काय होतं तो पुढचा प्रश्न आहे. परंतु एक प्रशासकीय ऑटोनॉमी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे प्रशासकीय त्याची स्वयंशासन त्याचं आणि कार्यात्मक स्वयंशासन, या दोन गोष्टीत फरक आहे. म्हणजे फंक्शनल ऑटोनॉमी आणि कार्यात्मक ऑटोनॉमी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी याच्यामध्ये फरक केला पाहिजे. किंवा सीबीआय किंवा कुठलंही सरकारचं खातं हे प्रशासकीय दृष्ट्या, म्हणजे त्याचा पगार असेल, त्याच्यातल्या टॉप नेमणुका असतील, प्रमोशन्स असतील किंवा त्याचे बाकी काही स्ट्रक्चरल ज्या गोष्टी असतात, बजेट असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे सरकारचे जो प्रमुख असेल आणि विशिष्ट आणीबाणीच्या प्रसंगी त्याच्यामध्ये सरकारला अधिक अधिकार मिळतील. परंतु याचा अर्थ असा नाही की उदाहरणार्थ आता तसं म्हणतं ज्युडिशियरी आहे, ज्युडिशियरी इज अ पार्ट ऑफ द स्टेट एका व्यापक अर्थाने.
मग याचा अर्थ लॉ मिनिस्टर त्याचे काही जजमेंट वाचत नाही. यात म्हणजे उद्या सीबीआयला ऑटोनॉमी म्हणजे कार्यात्मक ऑटोनॉमी आहे. उद्या त्यांची जी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ती इन्व्हेस्टिगेशन्स कशी चाललेली त्याचं लॉ मिनिस्टरनी मिटिंग नाही घ्यायची त्याची. त्याला कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे सरकारचं ते खातं आहे असं एकदा म्हटलं की आम्ही तिथं काही करायला मोकळे. उद्या शिक्षण खाते सरकारचं खातं आहे. मग उद्या विद्यापीठं कशा करता काढलीत? मग विद्यापीठाला ऑटोनॉमी जशी असते ती फंक्शनल ऑटोनॉमी आहे. त्याच्यासाठी एक कायदा असतो. किंवा एखादं सरकारचं कॉलेज असेल तिथं वर्गात काय शिकवून पेपर काय तपासावे मार्ग काय द्यावे ते कपिल सिब्बल नाही जाऊन सांगत किंवा सांगू नये देण्याची अपेक्षा आहे. तेव्हा याचा अर्थ असा की फंक्शनल ऑटोनॉमी आणि प्रशासकीय ऑटोनॉमी याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. बिलकुल. म्हणजे तुम्ही भारत कुमार राऊतांच्या मताशी सहमत आहात का की जोपर्यंत त्याला घटनात्मक दर्जा दिला जात नाही तोपर्यंत सीबीआय कडून जी अपेक्षा आहे किंवा ज्या प्रकारचं काम होणं अपेक्षित आहे ते होणार नाही? मला असं वाटतं की आपण घटनात्मक त्याला देता येईल का याच्याबद्दल अधिक खोलात विचार केला पाहिजे. कारण असं जर आपण करायला लागलो तर देशातलं सरकार नावाची स्वतंत्र काही गोष्टच राहणार नाही. तेव्हा आपल्याला याचा सुद्धा मुळामध्ये जाऊन विचार करावा लागेल की आपण खरोखर अशी घटनात्मक ऑटोनॉमी सरकारच्या एखाद्या खात्याला अशी देऊ शकतो का, विशेषतः गृह खात्याशी संबंधित आहे याचा थोडा अधिक विचार केला पाहिजे. काही प्रकरणांमध्ये देता येईल, सरसकट सीबीआयला ऑटोनॉमी देता येईल का याचा अधिक खोलवर विचार झाला पाहिजे. परंतु मला असं वाटतं की प्रश्न फक्त प्रकरणापुरती कशी देता येईल मला कळत नाही. सरकार त्याच्या प्रमुखाची नेमणूक आणि त्याची बदली आणि त्याचं प्रमोशन हे सगळं जर का सरकारकडे असेल तर हे होऊ शकणार नाही. मला असं म्हणायचं आहे की मी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्या खात्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं करिअर सरकारच्या हातात आहे त्यामुळे ते सरकारच्या हातातलं भावलं बनवणं स्वाभाविक आहे. अगदी बरोबर. मला असा मुद्दा मांडायचा आहे की आपण केवळ सगळ्या गोष्टींना कायदेशीर किंवा घटनात्मक तरतुदींच्या माध्यमातून जी उत्तर काढतोय त्याच्यामधून आपण सरकार नावाच्या संस्थेवरती जो आपण एक विश्वास व्यक्त करायचा असतो आणि त्या विश्वासाने त्यांनी काम करायचं असतं. ही जी सरकारनेच नाही फक्त सगळ्याच घटकांनी ही अपेक्षाच नष्ट करतोय. आपण फक्त एक प्रोव्हिजन्स आणि त्याची अंमलबजावणी अशा एका टेक्नो फिक्स मध्ये अडकलेलो होतो. लीगल फिक्स ज्याला आपण म्हणतो ना अशामध्ये आपण अडकतो. मला असं वाटतं इथं प्रोपर्टीचा प्रश्न आहे आणि कुठलीही लोकशाही व्यवस्था किंवा कुठलीही यंत्रणा प्रत्येक घटकाची एक काहीतरी प्रोप्रायटी असते, काम करण्याची काहीतरी मर्यादा असते आणि ती मर्यादा त्यांनी स्वतःहून पाळणं संकेत असतात. ते सगळे कायद्यात लिहिण्याची गरज नसते आणि कायद्यात लिहिले म्हणजे ते अंमलात येतात असंही नाही. माझा मुख्य मुद्दा असा आहे की ज्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे त्यांनी मिटिंग बोलवायची आणि त्या मिटिंगमध्ये रिपोर्ट बदलायचा. हे कळल्यानंतरच शरम वाटली पाहिजे की आपण हे केलेली आणि निघून जायला पाहिजे. ही शरम ज्यांना वाटत नाही ते सरकारमध्ये राहायला लायक आहेत का असा विचार आता जनतेने करायला पाहिजे. म्हणजे हा राजकीय विचार झाला. बिलकुल. याविषयी महाजनांना काय वाटतं आपण विचारूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा सुरू करूया महाजनांपासून. आणि अजूनही काही मुद्दे आहेत त्याच्यावर आपल्याला बोलायचंय. भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.